नुकताच नीट 2026 मध्ये जो गोंधळ झालेला आहे, त्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये देशातील विद्यार्थ्यांनी जंतर मंतर इथं खूप मोठं आंदोलन केलं आणि भारताच्या शिक्षण मंत्र्यांना धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर भारत सरकारने खूप कडक पावले त्या संदर्भात उचलायला सुरुवात केलेली आहे आणि एक टास्क फोर्स निर्माण केलेला आहे परीक्षा पद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी। त्याच्या अध्यक्षपदी नंदन निलकेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नंदन निलेकणी हे एक विप्रोचे खूप मोठे उच्च पदस्थ अधिकारी आहेत। आधार कार्ड भारताने जे आधारचं डिजिटलायझेशन केलं त्याचे सुद्धा अध्यक्ष नंदन निलकेनी होते। आणि मग परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्स उच्चाधिकार कार्यदल स्थापन केलेले या कार्यदलाचे टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत नंदन निलकेनी। NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे नीट JEEच्या यासारख्या महत्त्वाची परीक्षा घेणारी जी भारत सरकारची एजन्सी आहे त्याचं नाव आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ची परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्याच्या शिफारसी करण्यासाठी ही टास्क फोर्स केलेला आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सुरक्षा, एन्क्रिप्शन आणि डेटा संरक्षण यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। भविष्यामध्ये JEE, नीट, CUET यासारख्या राष्ट्रीय परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्याची सूचना करण्यासाठी नंदन निलकणीच्या अध्यक्षतेखाली या उच्चाधिकार कार्यदलाची स्थापना भारत सरकारने केली आहे।